या महिन्याच्या अखेरीला सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्राच्या अनुषंगाने देवी उपासना का या सिरीजमध्ये आजच्या या दुसऱ्या भागात आपण बघणार आहोत अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी भगवती तुळजाभवानीची कथा। कृतयुगामध्ये कर्दम नावाचे ऋषी त्यांची पत्नी अनुभूतीसह राहत होते आणि त्यांना एक छोटा मुलगाही होता। दुर्दैवाने कर्दम ऋषींचा लवकरच देहांत होतो आणि माता अनुभूती पतिप्रेमापोटी त्यांच्या सोबत सती जायचं ठरवतात। मात्र आकाशवाणी होते की तुमचा मुलगा अजून लहान असल्या कारणाने तुम्ही सती जाऊ नये आणि त्याचा सांभाळ करत तुम्ही येथेच राहावे। त्यानुसार माता अनुभूती या आपल्या पुत्राचा सांभाळ करत तेथेच राहतात। कालांतराने मुलगा मोठा होतो, त्याचं लग्न वगैरे लावून देऊन मग उरलेलं आयुष्य हे तपश्चर्येत घालवण्यासाठी त्या निघून जातात। तपश्चर्या करीत असताना त्यांच्या चेहऱ्यावर तपोबलामुळे एक दिव्य तपोतेज येतं। एके दिवशी कुक्कुर नावाचा एक दुष्ट असुर माता अनुभूतींना पाहतो आणि त्यांच्या सौंदर्यावर तो मोहित होतो। तो त्यांच्या जवळ जाऊन त्यांनाही मोहित करण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्या समाधीस्थ असल्यामुळे त्यांना कसलीही जाणीव होत नाही। मात्र जेव्हा तो त्यांना स्पर्श करू लागतो त्यावेळी मात्र त्यांना आपण कोणत्या तरी मोठ्या संकटात सापडलो आहोत याची जाणीव होते। त्यावेळी स्वतःला असहाय्य जाणून कळकळून माता अनुभूती या देवीचा धावा करतात आणि त्यांच्या हाकेसरशी भगवती जगदंबा त्वरित तेथे प्रकट होऊन त्या कुकुरासुराचा अंत करते। अष्टभुजा स्वरूपात प्रकटलेल्या त्या भवानीला तेथे त्वरित धावून आल्यामुळे त्वरिता हे नाव मिळतं आणि त्याच त्वरिता या नावाचा अपभ्रंश होत त्वरिजा, तुरजा आणि आज तुळजा हे तिचं नाव विख्यात आहे। केवळ माता अनुभूतीसाठीच नाही तर त्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामचंद्रांपासून ते कलियुगामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराजांपर्यंत आपल्या भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणे हा जो जगदंबेचा मातृसहज स्वभाव आहे तो अजूनही कायम आहे। भक्तांच्या हाकेला कसलाही विचार न करता त्वरित धावून जाते। म्हणूनच या जगदंबेची, या देवीची उपासना ही कायमच सर्वोत्तम आणि श्रेयस्कर मानली गेली आहे। भुवनेश्वरी शरणम।